अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराज योगीराज परब्रह्म भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. श्री गजानन महाराजांच्या कृपेनं आणि माझ्या प्रेक्षकांच्या युवकांना आजचा विषय हाच आहे की नवयुवकांना काही चांगल्या 5 सवयी. आजच्या घडीला बघता भारतातील जो सर्वे झाला की 70% आबादी ही भारतामध्ये युवकांची आहे आणि प्रत्येक 5 पुरुषामागं एक युवक असतो. तरी युवक भारतात सर्वात जास्त तरुण वर्ग भारतामध्ये जगातून त्या पद्धतीने जर म्हटलं तरी तर सर्वात जगातला आबादीवाला देश पण भारतच आहे. आणि हे नवयुवकांचं कौशल्य आपल्या देशाच्या प्रगतीसाठी कसं उपयोगी पडेल आणि याच्यासाठी काही मूलभूत गरजा त्यातून काही चांगले नियम असणं आपलं आवश्यक आहे. पण मात्र हा नवयुवक वर्ग आपल्या स्वतःच्याकडे दुर्लक्षित झालेला आहे. काही नशेले पदार्थ, रासायनिक पदार्थांचे अन्न, काही स्वस्त समस्या असतात त्यांच्या. तर ह्या गोष्टीमुळं त्यांना आपल्या देशात कौशल्य निर्माण करून देशाची प्रगती करता यावी ह्या काही गोष्टी असतात. प्रत्येक नवयुवकावरती आपल्या घराच्या काही जिम्मेदारी असतात आणि ती जिम्मेदारी पार पाडण्यासाठी त्याला आपल्या घरातून बाहेर पडावं लागतं आणि आपल्या एक जीवनाला वळण द्यावं लागत असतं. पण या अगोदरच काही बघितलं या सर्वेमध्ये जो सर्वे झाला भारतातील नवयुवक मागं का राहतात बा, तर त्याच्यातले 33% युवकांना काही बिमाऱ्या झालेल्या आहे वेळेच्या अभावात. म्हणजे 40-45 वर्षानंतर साहजिक आहे. पण काही बिमाऱ्या ह्या नवयुवकांना अगोदरच होतात कारण नवयुवक नशेच्या अधीन झालेले आहे. तर मग या काही गोष्टी असतात की त्या गोष्टीपासून आपल्याला सुरक्षित राहणं गरजेचं आहे. तसं बघता नवयुवकांना आपल्या गरजा पूर्ण करत असताना, घरातल्या जिम्मेदारी पार करत असताना शिक्षण पण चालू ठेवावं लागत असतं आणि शिक्षण चालू ठेवताना अर्थामध्ये पैशाची पण गरज असतं. तर या काही गोष्टीपासून आपण जिम्मेदाऱ्या प्लस पैशाचं बॅलन्स सांभाळून सर्व गोष्टी व्यवस्थित करून आपल्या देशाची प्रगती कशी होईल याकडे सर्वांनी लक्ष द्यावं. तर याच्यामध्ये काही गोष्टी आहेत. तर आपण व्यायाम करावं, त्याचप्रमाणे तणावापासून दूर राहणं, योगासन करणं ह्या गोष्टी आहेत. आता सर्वात प्रथम जर म्हटलं की तो व्यायाम. WHO ही संघटना अशी सांगते की जगातील तसेच भारतातील 75% लोक हे व्यायामच करत नाही, म्हणजे फक्त 25% व्यायाम. आणि ही आपली जीवनाची जी सुरुवात आहे, दिवसाची जी सुरुवात आहे ती व्यायाम केल्यानं एकदम दिवस प्रसन्न आणि आपल्याला काही गोष्टी ज्या दिवसभर काही अडथळे निर्माण होते तर त्या गोष्टीपासून आपण दूर करतो. एका आठवड्यामध्ये सरासरी 150 ते 300 मिनिट एवढा आपण व्यायाम करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये काही नवयुवकांना पण काही असतात, हृदयरोग असतात, डायबिटीज असतात, कॅन्सर असतात आणि काही. तर ह्या गोष्टीपासून काय आपण काय सावध होऊ, म्हणजे फक्त काय एक व्यायाम. कारण दिवसाची सुरुवातच आपण व्यायामापासून केली तर आपला दिवस हा आनंदानं संपत जातो. आणि काही गोष्टी अशा असतात की आपल्या जीवनामध्ये आपल्याला काही लागत असतं टायमानुसार. फास्ट फूड हे एक झालेलं आहे. कोणी वडापाव घेतात, कोणी समोसा खातो. तर ह्या गोष्टीपासून काय आपण काय सावधान राहायला पाहिजेत. आणि काही अशा गोष्टी की त्याच्यामुळे जास्त प्रमाणात आपल्या जे पचनतंत्र क्षमता आहे ह्या गोष्टी खाल्ल्यामुळे बिघडतात आणि ह्या गोष्टीपासून आपण जास्त प्रमाणात दूर राहायला पाहिजे. आपले घरची भाजी पोळी, घरचं जे अन्न आहे याच्याकडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे, ते पोट भरून खाल्ला पाहिजे. आता दुसरा जो मुद्दा आहे तो आहे तणावाचा मुद्दा. कसं असतं, तणाव हा एक प्रत्येकाला येतच असतो. तणाव हा प्रत्येकाला येतच असतो आणि ह्या तणावापासून प्रत्येकाला मुकाबला करणं गरजेचं आहे. याच्यासाठी आपण मेडिटेशन करणं खूप गरजेचं आहे. सतत पॉझिटिव्ह लोकांच्या संपर्कात राहणं, त्याचप्रमाणे देवाची भक्ती करणं, मोटिवेशनल बुक वाचणं आहे की नाही. तर ह्या गोष्टी आपल्याला ज्या डायबिटीस आहे, शुगर प्रमाण वाढलं आहे, कॅन्सर, हार्ट अटॅक, तर हे जे नवयुवक आहे तर ह्या नवयुवकांना यांचे पालन करावं. योग आता सर्वात स्वस्त जर म्हटलं कधी तर योग आणि ध्यान यांचा समावेश खूप महत्त्वाचा आहे आपल्या जीवनामध्ये. योगामुळं आपल्या शरीरावरती, आपल्या दिमागावर जो ताण येतो
जो काही निगेटिव्ह वातावरण येतं आपल्या आजूबाजूला, त्या गोष्टीतून आपल्याला सावरण्यासाठी योग करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि काही गोष्टी जर म्हटलं की ते नवयोग आजच्या घडीला जास्त पुन्हा झोप, मोबाईलचं तर जास्त त्यांना व्यसन आहेच, पण मग कुठंतरी मग रात्री जास्त करून मोबाईलचा वापर करतात आणि दिवसा मग झोपेचं पूर्ण होत नाही, त्याच्यामुळे त्यांना 8-9 वाजेपर्यंत मुलं काय झोपलेले असतात. आणि याच्यामुळं आपल्या काही कारणांच्या गोष्टीमुळं आपले नवयुवक हे देशाच्या प्रगतीच्या आणि कौशल्य स्किल निर्माण करू शकत नसल्यामुळे देशाच्या प्रगतीमध्ये ते हातभार लावू शकले नाही. मग कुठेतरी ह्या गोष्टीपासून सावध होऊन आपण आपल्या देशाच्या प्रगतीसाठी खणखर आणि आपला देश लवकरच लवकर एक शक्तिशाली विकसनशील देश व्हावा ही माझी विनंती आहे. आणि हे होईल भविष्यामध्ये, काही दिवसामध्ये होईनच. कारण आता जर म्हटलं कधी पेपर वगैरे वाचल्यानंतर आपल्याला समजून येतं की जपानची जी अर्थव्यवस्था आहे तिला आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेनं मागे टाकलेलं आहे. यातच माझे 2 शब्द समाप्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.